आगामी विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि जर विधानसभा निवडणूक लढण्यास आपण इच्छुक असाल, त्याची तयारी करत असाल तर त्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कारण जर तुमची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर अशा उमेदवारांना 3 वेळा जाहिरात द्यावी लागणार आहे। त्याशिवाय राजकीय पक्षांना सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार का निवडलाय याचं कारण सुद्धा द्यावं लागणार आहे। आणि हा नियम नेमका कशासाठी आहे, कधीपासून आहे, या सगळ्याबाबत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम सर आहेत। सर, हा नियम कधीपासून आहे आणि खरंच जर नियम हा आधीपासून असेल तर त्याची अंमलबजावणी होते का? निवडणूक आयोगाने ज्या नियमाचा काल उल्लेख केला आपल्या पत्रकार परिषदेमध्ये, तो नियम काही नवीन असा नाहीये। लोकप्रहार वर्सेस भारत सरकार 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात हे स्पष्ट केलं होतं की निवडणुकीला जे उमेदवार उभे राहतात त्यांना त्यांचं नामनिर्देशन पत्र मध्ये त्यांचं सगळं याबद्दलचं, त्यांच्याबद्दल कुठले गुन्हे दाखल आहेत, काय आहेत याची माहिती द्यावी लागेल आणि तशीच माहिती त्या संबंधित राजकीय पक्षाने द्यायची आहे आणि याची 3 वेळा ही जाहिरात प्रसिद्ध करायची असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं होतं। आतापर्यंत उमेदवार निश्चितपणे आपल्या नॉमिनेशन फॉर्म मध्ये या संदर्भात उल्लेख करत असते। राजकीय पक्षाने कुठल्या पद्धतीने अशा प्रकारचा उल्लेख आपल्या कॅन्डिडेट बद्दल केला किंवा नाही हे काही मी प्रत्यक्ष आतापर्यंत बघितलेलं नाही किंवा बघण्यात आलेलं नाही। परंतु आता निवडणूक आयोगाने पुन्हा या नियमाचा पुनरुच्चार केल्यामुळे आणि बाब स्पष्ट केल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला आपण निवडणुकीसाठी जे उमेदवार उभे करणार आहोत त्यांच्याबद्दल कुठले फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत की नाहीत याची माहिती देऊन ती जनतेसमोर 3 वेळा प्रसिद्ध करावी लागणार आहे। त्याप्रमाणे उमेदवारावरती हे बंधन आहे। अर्थात प्रलंबित जे खटले आहेत त्या संदर्भात माहिती द्यायचा याचा उद्देश एक आहे की जनतेला माहित असावं की आपण ज्या उमेदवाराला मत देणार आहोत किंबहुना ज्या राजकीय पक्षाची आयडिओलॉजी आपल्याला मान्य आहे त्या राजकीय पक्षाने आपल्या पक्षातर्फे कोणाला उभं केलं आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांचं क्रिमिनल पार्श्वभूमी त्यांना आहे का। परंतु या बाबतीत मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी म्हणजे जसं आपल्या घटनेमध्येच तरतूद आहे की ज्याला 2 वर्षापेक्षा शिक्षा झाली असेल त्याला उभंच राहता येत नाही आणि त्याच्यामुळे फक्त गुन्ह्यांची जंत्री देऊन उमेदवारांना सावध करणे आणि संबंधित राजकीय पक्षाने आपले जे उमेदवार निवडलेले आहेत त्या संदर्भात सावध करणं हा उद्देश फक्त दिसतोय। नाही, पण त्याच्यामध्ये असं आहे की 2018चा हा निर्णय आहे, तर 2019 विधानसभा झाली, त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक आता झाली, त्यात असं कुठे दिसलं नाही। नाही, उमेदवाराने निश्चितपणे दिली असणार, कारण त्याशिवाय रिटर्निंग ऑफिसर हा तसा उमेदवारीचा अर्ज दाखल करूनच घेणार नाही। कारण असं आहे की त्याच्यामध्ये तो प्रिंटेड कॉलमच आहे, तुमच्या मागचं काही फौजदारी खटले दाखल आहेत का, कोणी खोटी माहिती दिली तर ते अपात्र होऊ शकतात। त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी ही खबरदारी काळजी घेतली असेलच, परंतु त्यांच्या संबंधित राजकीय पक्षाने अशा प्रकारची जाहिरात कुठे प्रसिद्ध केली किंवा नाही हे मला आज सांग। तुमचं म्हणणं की राजकीय पक्षांसाठी ही विशेष सूचना म्हणायची? माझ्या मते हो, निश्चितपणे राजकीय पक्षांसाठी थोडीशी अलार्मिंग घंटा आहे। अलार्मिंग एवढ्याच करता आहे की जे राजकीय पक्ष दावा करत असतील की आमचे उमेदवार कसे आहेत, आम्ही कोणालाही फौजदारी स्वरूपाच्या याच्यात उभं केलेलं नाही, त्यांच्याकरता कदाचित हा प्रकार त्रासदायक होऊ शकतो। बरं, एक शंका अशी सुद्धा आहे की 2 प्रकारचे आता यामध्ये गुन्हे आहेत, एक क्रिमिनल आणि एक राजकीय गुन्हे। राजकीय गुन्हे म्हणजे अगदी डिफॉर्मेशन केसेस सुद्धा असतात, त्यात गुन्हे दाखल, तर मग कुठला गुन्हा त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्ये ग्राह्य धरला जाणार? सध्या आपल्याकडे भारतीय दंड संहिता जी ज्याला पूर्वी आपण IPC म्हणत होतो त्याला आता नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहिता असं म्हटलं जाते। म्हणजे 1 ऑगस्ट पासून जे नवीन कायदे अंमलात आणलेले आहेत त्यानुसार कोणाच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे का नाही आणि हे गुन्हे यापूर्वी दाखल झाले असतील त्यांचं सगळ्यांची माहिती द्यावी लागेल। परंतु आपण सांगतात त्याप्रमाणे कोणता गुन्हा राजकीय आहे आणि कोणता गुन्हा फौजदारी असा भेदभाव करता येत नाही। गुन्हा म्हणजे गुन्हा। आता जवळपास
अगदी मोठ्या नेत्यांपासून, पक्षाच्या प्रमुखांपासून, अध्यक्षांपासून आणि उमेदवारांपासून जवळपास गुन्हे दाखल आहेत, कारण अनेक जण आंदोलनात असतात. मग अशा वेळी त्याच्याकरता त्या संबंधित राजकीय पक्षांना आपल्या जाहिरातीत म्हणता येऊ शकतं की आमच्या उमेदवाराविरुद्ध जरी अशा प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे तरी तो असा आमच्या विरोधकांनी दुष्ट हेतूने प्रेरित होऊन हा दाखल केलेला नाही असं नाहीये. परंतु त्या राजकीय पक्षाला मात्र, आणि हे जनतेपुढे जजमेंट ठेवलंय, जनता न्यायाधीश राहणार आहे. त्याच्यामुळे जनतेला ठरवायचं आहे की कोणत्या राजकीय पक्षाचे जास्त उमेदवार आहेत की ज्यांना क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, म्हणजे खरे खोटे आपण तसं वर्गीकरण, परंतु खरे खोटे आरोप कोणाविरुद्ध आहे त्या संबंधित राजकीय पक्षांची जर खात्री असेल की आपण ज्याला उमेदवारी देणार आहोत त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत, त्यांना तसं जजमेंट त्याच्या आपल्या जाहिरातीत सांगावं लागेल की खोटे गुन्हे दाखल आहे असे कड, म्हणजे जजमेंट आपल्या उमेदवाराबद्दल निकाल त्यांना द्यावा लागेल. मतदारांना एक स्पष्टीकरण येईल, पारदर्शकता येईल मतदारांसमोर. निश्चित मतदारांना हल्ली हा अधिकार प्राप्त होईल की आपण ज्या राजकीय पक्षाची आयडिओलॉजी मान्य करणार आहोत किंबहुना आपण ज्या उमेदवाराला मत देणार आहोत त्यांचं पूर्वचरित्र काय आहे हे त्यांना तपासण्याचा अधिकार आहे. त्यामुळे उमेदवाराचं नेमकं चरित्र कसं आहे, त्याचं कॅरेक्टर कसं आहे हे जाणून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय. आणि जसं त्यांनी सांगितले की आतापर्यंत उमेदवार आपल्या जाहिराती द्यायचे ज्यामध्ये त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असायची, मात्र आता पॉलिटिकल जे पार्टीज आहेत म्हणजे राजकीय पक्ष आहेत त्यांना सुद्धा आपण हा उमेदवार का निवडतोय, त्याच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे आणि कसे दाखल झालेत हे सुद्धा स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्त्वाचा निर्णय, कारण तशा प्रकारच्या सूचनांचं पालन सुद्धा त्यांना करावं लागणार आहे. कॅमेरामॅन विनय राजभरसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.